प्रतापांना एकटं यायला सांगितलं होतं ना, कशाला घेऊन आली हिला? जगतापाची पूर आहे ना, काळी जादू करते, काळी जादू. अशी कोणती ताकद या पोरीच्या मागं उभी आहे? त्या दिवशी भाषणाला सुमनला घेऊन आली ही, आणि आता बघताय आमचे तेज प्रताप त्याच्या मानगुटीवर येऊन बसली. कॉन्ट्रॅक्टचं लग्न आहे हे विसरून जोडीनं पूजेला आली आहे. हे कशासाठी? अय्यो, ते काय असतं, गुरुजी मौन अंतरात असतं ना, तर या चिठ्ठीवर तुम्ही लिहायचं असतं इच्छा तुमची मनातली. काय ग प्रिया, वैदे काय लिहित असेल? तेजा सरा कधी जाईल आणि आमची दोस्ती कधी होईल असं लिहिलं असेल. तेज प्रताप, आम्ही सांगतोय तेच लिहा. ही वैदई नावाची ब्याद तुमच्या आणि आमच्या आयुष्यातून कायमची आणि लवकरात लवकर जाऊ दे. लागलेलं ना तुम्हाला? कळलं का तेजा? अरे गुरुजी म्हणतायत की हे फूल रात्री उशाशी घेऊन झोपा. माई, आम्ही काय म्हणतो, ते फॅमिली मॅटर राहू द्या बाजूला आणि आम्ही जे बोललो त्याच्याकडे लक्ष द्या. विश्वास कोलते चांदगडकर त्यांच्या मुंबईच्या फेऱ्या जास्त वाढल्या आहेत, तिकडे लक्ष दिलं पाहिजे आपण. सोन्याची पेढी खोलून त्याच्या गल्ल्यावर बसवायचं म्हणतोय आम्ही तुम्हाला जालिंदर, आणि तुम्ही गटरात गाळ घेऊन उतरले सोनं शोधायला. काय कोलते कोलते करत बसले तुम्ही? विसरा त्यांना. खोबरं तिकडे चांगलं अशी अवलाद येते, वारा वाईल तिकडे फलपटते. आठवतंय का? आज विश्वासराव कुलते झेंडे घेऊन मागं फिरत होता आमच्या. काय कुठलं ते बॉक्साट का काय त्याच्या शेतात सापडलं,
गाड्या उडवत फिरतोय. साम्राज्य सत्य आहे. कोलते कोलते म्हणे. कसलं कोलते, नुसतंच बोलते. येऊ का भाई साहेब? नमस्कार. नमस्कार. यत्र तत्र सर्वत्र आम्ही फक्त निमित्त मात्र. अहो, गुरुजी आल्याचं कळलं मग म्हटलं निघावं. माईंचं घर काय आणि माझं घर काय एकच, विचारायचं कशाला म्हणून लगेच निघालो गुरुजींच्या दर्शनासाठी. गुरुजी गुरुजी नमस्कार. नमस्कार गुरुजी. हे आपले विरोधक नाही बरं का, आपल्या माई साहेबांच्या पक्षातलेच आहे, विश्वासराव कोलते संतगडकर. बरं, आता यांच्याबद्दल बोलायचं झालं अरे तर कशाला सांगतोयस त्यांना? गुरुजी येते, त्यांना सगळं कळतं नाही का गुरुजी? तुम्ही आणि मी एकदम सेम टू सेम बरं का. तुमचंही मौन असतं आणि माझंही मौन असतं, कारण आपलं कामच बोलतं नाही का? काय आत्माराम? खरंय साहेब. हे काय कशासाठी? काय असतं, गुरुजी मौनात असतं ना, तर त्या चिठ्ठीवर इच्छा लिहायची असते, तुमच्या मनातली. त्याची गरज नाही गुरुजी. गुरुजींना माझ्या मनातलं आपोआप समजेल. अरे वा, बघितलंस का आत्माराम, कौल दिलाय गुरुजींनी. गुरुजींचं असं म्हणणं आहे की माझ्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाची गरजच नाहीये, नाही का गुरुजी? पण गुरुजी, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. नाही साहेब, माफ करा, न कळवता आलो. नमस्कार. ऋण नेतृत्व. नवीन सोनबाई, तुम्ही इथं अचानक कसं काय आले? अहो, आम्ही यत्र तत्र सर्वत्र, आम्ही फक्त निमित्त मात्र. काय झालं, तुमच्या लग्नाला येऊ शकलो नाही ना, म्हणून आज आलो. म्हटलं तेवढंच नवीन सुनबाईंची ओळख होईल, नाही का? एवढे सुनबाई म्हणजे अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोधतोय. आणि दिसतंय बरं का, म्हणजे प्रेम विवाह केलाय तो दिसतोय.
कामं असतील नाही तुम्हाला भरपूर? हो, हो. या येतो. या. बरं झालं तुम्ही आले. तुम्हाला बोलावणं पाठवणारच होतो आम्ही. निवडणुका जवळ आल्या की तुमच्या मुंबईच्या फेऱ्या वाढायला लागतात ऐकलंय आम्ही. बघा, हाच गैरसमज. अहो माईसाहेब, तुमच्या मनात आमच्याबद्दल कोणीतरी विष पेरताय हो. अहो तुमच्यासारख्या व्यक्तीबद्दल आमच्या मनात आदरच आहे, पण पण लोक आम्हाला तुमचं विरोधक मानतात. काय कळत नाही बघा. अहो अहो तुम्ही रमावतीची आई आहात. लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर पाहिला ना की आम्हाला पण भरून येतं. हे बघा, आपल्यात असली कसली बी दुश्मनी नाही बघा, हे सांगायला आलो होतो. आता तिकिटाचं काय, तुम्हाला मिळालं काय, मला मिळालं काय, एकच आहे. आपला पक्ष जिंकायला पाहिजे बघा, बस. आणि हो, तिकीट तुम्हालाच मिळणार बरं का. आम्ही पहिल्यासारखं तुमच्या मागे झेंडे घेऊन उभे राहणार नक्की. निवडणुकीत काय पण लागलं आज्ञा करा. यत्र तत्र सर्वत्र आम्ही फक्त निमित्त मात्र. येतो. धमकी धमकी देऊन गेला आम्हाला. धमकी? काही करा, तिकीट आम्हालाच मिळणार असं म्हणलं ना. धमकीच होती. करा म्हणा मुंबईच्या वाऱ्या. तो विश्वासच कोलतो, त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे तिकडं. माई आम्ही हेच सांगत होतो. अहो याला लई शिंग फुटलेत. चांगलंय, वेळ आल्यावर बघतो ना त्याच्याकडं. अरे मूर्ती, अरे तुझं नाव मूर्ती, तू आमचा का पुतळा करायला लागलायस? वाढ ना पटपटा, आण ते ज्यूस आण मला इकडं. दे बाबा दे मूर्ती, ताईला वाढ, तिला भूक नाही सहन होत. माईची वाट बघतोय ना. माई येईल की अगं. वाढ रे पटकन. एक काम करा, तुम्ही कॉफी चहाचा बघा, नाश्ता मी देते. काकी चला का ताई. थँक्यू. घेतो माझं. तेजा एवढं प्रेमाने वाढते ना ती. असणार नाही. म्हणजे वैदेहीने दिलेलं. अगं ऍसिडिटी झालीये मला. त्या भरमसाठ देतील, मला पचणार नाही ते, म्हणून मला लागेल तेवढंच घेतो मी. ठेवा इथं. माई अगं बस बस. तुम्हाला म्हणलं होतं का नाही माझ्यासाठी थांबू म्हणून, पण तुम्हाला जरा दम निघत नाही, एवढ्या भुका लागल्यात तुम्हाला. वैदेही माईला वाढ ग.
नको राहू दे, तुम्ही बसा. अहो घरात नोकर चाकर आहेत आपल्या, ते करतील ती काम. माईसाहेब मीच सांगितलं होतं त्याला मी वाढते म्हणून. बसा म्हणलं ना, बसा. मूर्ती, सूनबाईंच्या आवडीचा नाश्ता आणा. छान दिसताय. साडी एकदम खुलून दिसते हं तुम्हाला सुनबाई. जाऊ बाई, हा दृष्ट काढा म्हणावं नंतर. नाश्ता पण करणार आहे तर सोन्याचं कौतुकच करत बसणार आहे. नाही म्हणजे तुला आवडत नाही ना असं टेबलावर गप्पा मारलेलं, म्हणून. समोर आहे ते गिळा. वैदी, अगं कर सुरुवात. कुणाला काही लागलं ना तो मूर्ती आहे का तू. थांबा थांबा सुनबाई. ते कामाच्या व्यापामुळे ना काही लक्षात राहत नाही आजकाल. जालिंदर असते तर त्यांनी आठवण करून दिली असते, तर ते पण नाही. ते काय झालं का गुरुजी आले होते ना घरी, तर त्यांना मी विचारल्या काही गोष्टी. म्हणलं आमच्या तेजप्रतापांचं नुकतंच लग्न झालंय आणि लग्न झाल्या दिवसापासून घरामध्ये काही ना काही होतंय. म्हणजे कधी विरोधक, कधी तर काही. तर त्यांना म्हणलं का काय बाबा, म्हणजे घरासाठी तुमच्या दोघांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी काही करायला हवं का. आता काय नवीन शिस्त हिच्या डोक्यात. तर ते म्हणले का या घरच्या लक्ष्मीनं, म्हणजे तुम्ही सुनबाई, तुम्ही बरं का, तर तुम्ही सोमवारी निर्जळी उपवास केला तर या घरातली जी काही इडापिडा आहे ती सगळी दूर होईल असं म्हणत होते ते. आणि महत्वाचं म्हणजे का आमच्या तेजप्रतापांच्या आयुष्य वृद्धीसाठी हे महत्वाचं आहे असं ते म्हणत होते. आणि त्याहूनही महत्वाचं ते जे काय बोलले ते तर आम्हाला इतकं आवडलंय. ते म्हणाले का हे केल्यामुळं पती पत्नीचं नातं अजून घट्ट होईल. माई, गुरुजींनी खरंच निर्जळी उपवास सांगितलाय तिला. घ्या आता काय आम्ही आमच्या मनचं सांगतो का काय. तर गुरुजी जे म्हणले तेच तुम्हाला सांगतोय आम्ही. म्हणजे आता निर्जळी उपवास करायला लागतील असं ते म्हणालेत. पण सुनबाई तुमच्यावर आहे. तुम्हाला जमलं तर करा. माई, निर्जळी उपवास म्हणजे नको सुनबाई, राहूच द्यात. नाही म्हणजे आता तेजप्रतापांना पण ही कल्पना की आवडलेली दिसत नाही बहुतेक. आणि बरोबरच आहे. कसं आहे आता तुम्ही सगळे नवीन विचाराचे, नवीन पिढी. आमचं काय म्हणणं पटेल आणि हे सगळं करायला तुम्हाला जमेल. म्हणजे जमलं तर करता पण यायला पाहिजे. कारण कसं आहे का उपवास थोडा कडक आहे ना. पाणी नाही, दिवसभर काही अन्न नाही. बरोबरी तुमची तेजप्रताप. सुनबाई राहूच द्या. नाही माईसाहेब,
मी उपवास करायला तयार आहे. जर गुरुजींनी सांगितलं तर तेज प्रतापसाठी मी एवढं करू शकते. नक्की का? नाही, एकच सोमवार नाही, आजपासून 16 सोमवार करायचे आहेत. कमल, माझी आहे तयारी. चांगलंय. चला, म्हणजे असं नाही तर तसं. नाही ना, कालच्या अपमानाचा चांगलाच वचपा काढलाय. काय ग वैदी, दुपारच्या जेवणाची तयारी पण करायला घेतलीस? नाही काकी, ऍक्च्युली एक रेसिपी बघितली होती मी, म्हटलं ट्राय करून बघूया. बरं ठीक आहे, कर कर. मी आज मूर्तीला सांगून पालेभाजी मागवली आहे. बाबूला खूप आवडते ना, म्हटलं करूया. काय ग वैदी, तू निर्जळी उपवास करायला का तयार झालीस? नाही म्हटलं असतंस तरी चाललं असतं. मला नाही वाटत गुरुजींनी असं काही करायला सांगितलंस. तुला काय वाटतंय? नाही काकी, जेव्हा माई साहेब माझं एवढं भरभरून कौतुक करत होते ना, तेव्हाच मला वाटलं होतं की त्यांच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. म्हणजे हळूहळू माईला ओळखायला लागलीस तर नाही ग, मुद्दामून करते ती हे. परवा पार्टीत एवढं सगळं होऊन सुद्धा तू सुमनताईंना भाषण करायला घेऊन गेलीस. त्यांनी खूप चांगलं भाषण केलं असं आलंय माझ्या कानावर. ते बघवलं नसणार आहे माईला, म्हणून बदला घेतेय. अंदाज होतच मला. तरी सुद्धा हो म्हणालीस? की माई साहेब माझ्या आणि तेजप्रतापच्या संसारासाठी काहीतरी करायला सांगतायत आणि मी परत विरोध केला तर तेजप्रतापला असं नको वाटायला की मी मुद्दाम हे सगळं करते, माई साहेबांच्या अगेन्स्ट जाऊन वागते. मला आता त्याला दुखावायचं नाहीये. आधीच खूप गैरसमज झाले, त्यात अजून ह्याची भर नाही. काके, बाबू चल माझ्यासोबत जा. कुठं? चल सांगतोस, ये चल. अरे पण बाबू, माई, त्या दिवशी आपला महिला बचत गटाचा जो कार्यक्रम झाला ना, त्याचे हे बिल आहेत. एकदा चेक करून अप्रुव्हल देऊन टाका. काय जालिंदर, तुम्ही बघितलं मग झालं ना, आम्ही काय बघायचं? तरी माई, तुम्ही एकदा नजर टाकली तर बरं होईल. द्या. आहे की, समजा ठीकच आहे की. हे काय तरी वजा बाकी जाणार आहे, येणार काय नाही येत. कपाटात ठेवतो. माईकडं का घेऊन चाललाय? चल तर ए आधी बा- ये. अरे तेज प्रताप, काय झालंय? माई माझा सोडा, तुम्ही आधी काकीला ओरडा, तिला आधी समजून सांगा. ती माझं काय ऐकणार नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आलोय. काय झालंय? माई ते
तुम्हाला सांगायचं राहून गेलं, काल रात्री आम्हाला गुरुची खबर लागली. गुरु हं. कुठं सापडला? नाही, तो गुरु आपल्या रमावतीतच लपून बसला होता. आम्ही त्याला धरलं ना जाऊन, पण माई हीच खबर माझ्या आधी काकीला लागली. तर काकीनं मला सांगायला नको काय? ते करायचं सोडून काकी जाऊन आधी त्याला भेटली. मला समजलंच नाही ही गुरुला आधी जाऊन का भेटली. गुरु एकतर घातकी माणूस आहे. त्यानं काय केलं असतं, काय झालं असतं तर काय केलं असतं आपण. अच्छा, म्हणजे स्वतः तेजप्रताप, त्यांची माणसं, आमची माणसं हात धुवून त्या गुरुच्या पाठलाग करतायत आणि त्यांना साधी चावल पण लागली नाही. पण तुम्हाला कळलं. कसं कळलं जाऊबाई? माई अगं, बाबू लहान असताना ती मी नव्हती बघ आपल्याकडे कामाला, बागकाम करायची ती राहते त्या वस्तीत. तिनं सांगितलं की इथं एक माणूस राहतो जो गुरुसारखा दिसतो. मग गुपित गुपित हो यांचं तेजप्रताप. गुपित सापडलं तुम्हाला, ते काय साठवून त्यावर व्याज जमा करणार होते का? नाही, ती म्हणाली ना तो गुरुसारखा दिसतो, पण तो गुरुच आहे की नाही हे कुठं माहित होतं. म्हटलं आपण जाऊन खरं खोटं करूया, आणि तो गुरु असेल ना तर सगळं येऊन तुला सांगून मोकळं व्हायचं असंच ठरवलं होतं. असे का? पण म्हणजे हे सगळं तुम्हालाच कसं काही कळतं जाऊबाई? नाही ग माही, माझ्या मनात दुसरा कुठला विचार नव्हता. मी गुरुला हेच सांगायला गेले होते की बाबूला भेट आणि त्याची माफी मागून टाक. म्हणजे आधी काय म्हणले का गुरु कुठे यांना माहित नाही, आणि आता हे म्हणतायत का आमच्या तेजप्रतापांची माफी मागावी म्हणून तुम्ही गुरुला भेटले. म्हणजे गुरु कुठे आहे हे तुम्हाला आधीपासून माहित होतं? नाही, गुरु सापडला तर त्याला असं सांगायचं असं ठरवलं होतं. बाबू, माझ्या मनात काहीच वाईट नव्हतं रे. या आता जाऊ बाई. अहो, तुमच्या मनात काही वाईट आहे असं मी म्हणलं का कधी? हा, तुम्हाला म्हणून सांगते, तुमच्यासारखी बाई अख्ख्या जगात शोधून सापडायची नाही. तेजप्रताप, अहो तुमच्या आवडत्या काकी म्हणजे एकमेव. हा, काय तुम्ही आपल्या माणसांचा, या घराचा, या भल्याचा विचार करताना, यांच्यावर इतकं प्रेम करताना का आठवलं की आम्हाला नुसतं भरून येतं. तेजप्रताप, पण बरं झालं तुम्ही वेळेवर पोचले. हा, तुम्ही वेळेवर पोचला नसता तर त्यात तुमचं की बरं वाईट झालं असतं. तर मग काय काकी, तुला तिकडे काय झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. थांबा तेजप्रताप,
काळजी करू नका. आता तुम्ही तुमच्या आवडत्या काकीला आमच्याकडे आणले की नाही, आम्ही बघतो. आम्ही आता नीट लक्ष देतो जाऊबाईंवर. घेऊ की आम्ही काळजी. हा, घाबरू नका, समजूत काढतो. आणि पुन्हा त्यांच्याकडून असं काही होणार नाही बेंदळेपणा, याची काळजी घेतो आम्ही. आता गुरु सापडला, विल्हेवाट लावली का त्याची? काय केलं? काय केलं? चांगलंच फोडून काढलं त्याला. वैद्यांसमोर सगळं खरं खरं वधून घेतलं, सगळं सांगितलं त्यानं की आम्ही वैद्यांना किडनॅप करून फार्म हाऊसवर नेलं नव्हतं, त्या सगळ्यांशी आमचा काहीच संबंध नव्हता, हे सगळं सांगितलं त्यानं. मग काय गयावया करायला लागला, हातापाय पडायला लागला. आणि त्यानं आम्ही निर्दोष आहे याची कबुली दिली म्हणल्यावर मग सोडून दिलं त्याला. सोडून दिला? चांगलंय. तेज प्रताप, तुमच्या पुढच्या कामाला लागा. आम्ही बघतो काय करायचं ते. या. मी पण जाऊ का? वैदेही किचन मध्ये एकटीच आहे, बाबू तिकडूनच घेऊन आला मला. मूर्ती आहे, करल तो मदत. तुम्ही थांबा जरा. या तेज प्रताप. माई, आम्हाला एक महत्वाचा कॉल करायचा आहे, तो करून येतो परत. आणि हो, जाताना दरवाजा लावून जातो.